एका वारकऱ्याकडे वारकरी जेवायला आले. एकादशी होती, फराळाला आले. गळ्यामध्ये विणा होता, एक जणाच्या हातात चिपळी होती. रामकृष्ण नामाचं चिंतन करीत करीत एका वारकऱ्याच्या दारात आले. आवाज आल्याबरोबर बाहेर आले. मातीचं गाडगं होतं, त्या गाडगं भरून पाणी घेतलं, सगळ्या वारकऱ्यांचे पाय धुतले, बसायला बोऱ्या टाकला. चटई नाही, सतरंजी नाही, गालीच्या नाही, गादी नाही, काय नाही, गोदडी पण नाही, बोऱ्या होता शिंदीच्या पानाचा. परिस्थिती नाजूक. बसली वारकरी, मातीच्या लोटक्यामध्ये पाणी प्यायला दिले. धातूचं एकही पात्र नाही घरी, तांब्याचं नाही, पितळाचं नाही, जर्मलचं नाही, प्लॅस्टिक तर नव्हतंच त्या काळात. पाणी पिलं. एका लहानशा गाडग्यात एवढा एवढा गुळाचा खडा होता. ह्या 4 वारकऱ्याला थोडा थोडा गुळ हातावर दिला आणि पुन्हा अर्ध लोटकं पाणी प्यायला दिलं. म्हणून गुळ पाणी देण्याची पद्धत होती. एकादशीचा जागर काही नाही फराळाला. चिंचीतल्या चिंचुक्या इतका गुळ, नखा इतका गुळ खाल्ला आणि बंदी रात्र एकादशीचा जागर केला. बंदी रात्र. रात्रीचा 11:30-12 वाजली आणि पाठीमागच्या झोपड्यात मालक गेले आणि पत्नीला सांगितलं, प्रिये भजन ऐकायली? हो. त्याच झोपड्यात पण पलीकडे कुडाला खेटून भजन ऐकत होती त्या वारकऱ्याची बायको. गालाला हात लावलेला, भजन ऐकू लागली. चांदण्याचा प्रकाश आहे. पौर्णिमेच्या रात्रीच्या प्रकाशानं त्या झोपड्याच्या ताटव्यातून आत प्रकाश आलेला होता. दिवा लावण्याकरता तेल नव्हतं. साकडे पडून येदी काही व्यथा, भक्तावरची संकट स्वतःच्या डोक्यावर घेतोय किंवा निवारून टाकतोय. हे कर्ज फेडण्याचं लक्षण आहे. प्रिये जी, एकादशीचा जागर एका कवडी इतक्या गुळावर केलाय, पण सकाळी द्वादशीला काहीतरी लागेल की नाही? करशील का वारकऱ्याला जेवायला? करते. पण वाक्य एक तोंडातून पडलं नाही, आपल्या घरी शिदा नाही, किराणा नाही. करते म्हणले. महाराज, नवऱ्याला दिलेला शब्द वाया जाऊ देऊ नये म्हणून रात्रीच्या 11:45 वाजता एका दुकानदाराची कडी वाजली. कडी वाजली. कोण? आमक्याची बायको आहे. काय एवढ्या रात्री? 4-5 वारकऱ्यापुरता किराणा पाहिजे. पैसे आणलीत? नाही. वापस हो. पुन्हा एकदा पाहिजे. सांगितलं नाही एकदा? ऐका ना दुकानदार, द्या हो, दया करा. आम्ही तुमचे पैसे फेडू दुकानदार, दया करा दुकानदार. वारकरी आले तर आमच्या इथे एकादशीचं भजन करायला. मी काय धर्मराजा नाही. तेवढं नका दुकानदार. नका माझ्या मुलासाठी, नका माझ्या मालकासाठी, नका माझ्यासाठी. आम्ही द्वादशीला नाही जेवणार, पण आमच्या 4 वारकऱ्या करता 2-3 वाट्या पीठ द्या ना. द्या ना, अर्धी वाटी तांदूळ द्या ना दुकानदार. काय भावना जागी झाली आणि दार उघडलं. कंदील हातात घेतला आणि कंदिलाच्या प्रकाशात रात्रीच्या 12:30 वाजता आजूबाजूला कोणीच नसताना एकांतात एका वारकऱ्याच्या पत्नीचा चेहरा पाहिला. तिच्या दाताचा प्रकाश कंदलाच्या प्रकाशाला लाजवीत होता. इतकी सुंदर त्या वारकऱ्याची पत्नी होती.
दुकानदाराच्या अंतःकरणात पाप जाग झालं. पैसे आणून देशील, कुठून येणार तुझ्याकडे पैसे? दुकानदार, पैसे जर नाही फिटले तर तुम्ही सांगताल ते काम करीन. शब्द सहज चुकीचा केला. एक म्हणायला पाहिजे होतं, सडा टाकील, सारवण करील, धुनी करील, तुमच्या रानात खुरपील, तुमचे दळणं नेशील, डाळी करील, काय तुमच्या शेतातलं घरातलं काम करील. सांगताल ते काम करीन म्हणल्याबरोबर दुकानदारानं कोड्यात पकडलं आणि एवढं मोठं गठुडं किराण्याचं देऊन टाकलं. किराण्याचं गठुडं 12:15 वाजता 12:30 वाजता उचलणार तेवढ्या अवकाशात दुकानदारानं सांगितलं, लक्षात आहे का? मी सांगितलं ते काम. काय काम करायचं? आज रात्री 1:15 वाजता 2 तासाकरता माझं काम तृप्त करण्यासाठी यायचं. जिच्या दाताचा प्रकाश कंदला इतका पडलाय, वारकऱ्याला जीव घालण्यासाठी किराणा मागितलाय. चंद्राच्या साक्षीने म्हणण्यापेक्षा आकाशाच्या साक्षीने, तुमच्या हातातल्या कंदिलाच्या दीपकाच्या प्रकाशाच्या साक्षीने सांगते, तुमच्या ऋणात मरणार नाही. वाटेल ते काम करून तुमचे ऋण फेडून टाकेल. नाही, देऊन टाका. निघाली वापस. 10-5 पावलं चालल्याच्या नंतर लक्षात आलं, देवा, मालकाला शब्द दिलाय सकाळच्या वारकऱ्यांना जेवायला घालीन. वारकऱ्याला जेव घालते देवा, पण उभ्या आयुष्यात परपुरुषाला, बापानं ज्याच्यासोबत लग्न लावून दिलंय त्याला पती मानते, जगातल्या प्रत्येक पुरुषाला भाऊ आणि बाप मानते. याच्यासोबत संसार कसा करू 2 तास? पुन्हा विचार केला. मालकाला लिहिलेला शब्द खोटा होऊ नये. देवा, इतक्या पवित्र वारकऱ्याची सेवा अविरत केली, तरी पण मागच्या जन्मातलं जर काही पापाचं गठोडा असेल आणि शरीर बाटवायचं असेल तर तू ठरव. 1:15 वाजता 2 तासाकरता तुमचं दास्यत्व स्वीकारायला येते. द्या किराणा. घेतला. घरी नेऊन किराणा टेकला. हातातल्या बांगड्याचा आवाज आलता. भजन चालू असताना 1:15 वाजता मालक पलीकडे गेले. पाहिलं तर आपली पत्नी उकसाबुकशी रडत होती. डोक्यावरच्या पदराचा कोपरा तोंडात घातला. आपल्या रडण्याचा आवाज भजन करणाऱ्या वारकऱ्यांना जाऊ नये, पण उकसाबुकशी उदका दाटत येत होता आणि पदराचा कोपरा तोंडात दाबून रडत होती. नवऱ्याने विचारलं, प्रिय, दुःख कसलंय? वारकऱ्यापुरता किराणा देऊन टाकला. त्या दुकानदाराचं नाव होतं तुलसीदास नावाचा दुकानदार. महिपतींच्या चरित्रात बघा तुम्ही, लक्षात येईल तुमच्या. त्या दुकानदाराचं नाव आहे तुलसीदास. तुलसीदास दुकानदाराने आपल्याला किराणा दिला. हो. काम करून पैसे फेडू नाही. कसा दिलाय? 2 तासाकरता शरीर इकलंय. एखाद्या अलगद झाडाचं फळ खाली पडावा असं आल्हादी आल्हादी बसत 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 खाली पती बसले. पत्तीच्या सानिध्यात डोळ्यातून पाणी कसं आणावं सहज शब्द पडला. प्रिय, अविरत या मालकाचं भजन केलं रामप्रभूचं. त्या वारकऱ्यानं जीवनभर रामप्रभूचं भजन केलं. ठीक आहे, इतकं चांगलं वागून जर आपल्यावर ही वेळ आली असेल तर मागचं कर्मातलं गाठोडं असेल. तू जाणार आता? हो. तितक्यात अचानक पावसाची थेंब सुरू झाली.
साकडे पडून दी काही व्यथा, याच्यावर बोलतोय तिसऱ्या कडव्यावर. पावसाची थेंब मंजुळशी सुरू झाली. पण तिला सांगितलं, प्रिये तिथपर्यंत जाऊस तर भिजशील. भिजल्याच्या नंतर तुझ्या अंगावरच्या कपड्याने त्याचं अंथरूण ओलं होईल. म्हणून एक साधा कपडा बायकोच्या डोक्यावर टाकला. रस्त्याने जाता जाता तुझे पाय भरतील, भरू नये म्हणून बायको खांद्यावर घेतली. आणि त्यात तुलसीदास नावाच्या दुकानदाराच्या वट्ट्यावर पत्नी टेकून दिली. पत्नी वट्ट्यावर टेकल्याबरोबर आपण मागे सरकले आणि दोन्ही हात छातीवर ठेवले. प्रिये माफ कर मला. माझ्यासारख्या वारकऱ्याच्या संसारात तुला 2 तासाकरता शरीर विकावं लागते. माफ कर मला, माफ कर. लक्षात ठेव प्रिये, तू जर मला निष्ठेनं पती मानत असशील तर तुला या गळ्यातल्या मंगळसूत्राची शपथ आहे. 2 तासाकरता याला तू स्वतःचा पती समज. जी मालक, या तुम्ही. डोळ्यातल्या पाण्याची थेंब खाली पडत होती. आकाशातून पावसाची थेंब पडत होती. धरणी माता थरथर कापत होती. आकाशातल्या पर्जन्याच्या गारा झेलण्याची जिच्यात ताकद आहे, तिला एका वारकऱ्याची दुःख अश्रू झेलण्याची ताकद नव्हती. आणि या धरणी मातीने विटीवरच्या मालकाला जाग केलं. देवा काय जाणो देवा होशील निजला. ह्या वारकऱ्याचं प्रारब्ध लिहित असताना तुला झोप लागली का देवा? तुला करुणेचा सागर कोण म्हणील? तुला वात्सल्य सिंधू कोण म्हणील देवा? त्या वारकऱ्याचं नाव होतं संत कबीर. संत कबीर रामनामाचं भजन केलं. भजन करता करता पोटाची खळगी भरण्यासाठी कपडा इनला. कबीराचे मागी शेला विनू लागे. एक शपक पुरावा गाथ्यातला नाही. ठाई ठाई सेल्यावरती दिशे राम नाम ग. ठाई ठाई सेल्यावरती दिशे राम नाम ग. दिशे राम नाम ग. दिशे राम नाम ग. कपडा विणल्यावर त्या कपड्याचा धागा राम राम म्हणत होता. ती संत होती, संत कबीर. सगळ्या जातीत संत जन्माला आले. कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास. संताला जात नाही. संत जातीसाठी जगत नसतो, संत विश्वासाठी जगत असतो. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारे. जात नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेद शास्त्री. भजन करण्यासाठी जात नाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार. आधी करून वेश्या. वेश्येला सुद्धा भजन करायचा अधिकार आहे. एक सांगू तुम्हाला, या देशातला तृतीयपंथी टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा सुद्धा विमानात बसून वरी गेलाय. त्या लागी विमान पाठविले. त्या रे
त्या रे त्या लागी विमान पाठविले. अनाथाच्या नाथे घातला विमानी, नेला उचलोनी परलोका. टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा एका वारकऱ्याचं ऐकून पंढरपूरला गेला. स्नान केलं चंद्रभागेचं, जीवनभर भजन केलं, वैकुंठात गेला. जातीचा संबंध नाही, भजनासाठी, जात व्यवहारासाठी. तुमच्या पोरापोरीचे लग्न करण्यापुरती जात, व्यवहाराला जातीचा संबंध नाही. कोण्या जातीकून 100ची चिल्लर घेतल्यावर 90 होते, आणि अशी कोणती जाती भारतात त्या जातीकून 100ची चिल्लर घेतल्यावर 150 होते. जाऊ द्या, सोपं ऐका. एखादी जात सापडली कर तुला बळी, की त्या जातीतले माणसं दारू पित नाहीत. मला दाखवा ना, मी त्या जातीचंच मंदिर बांधितो. सापडली का बुवा? चोपनराव सापडली का? शिंदे बाबा सापडली का अशी एखादी जात? त्या जातीतले लोक मांस खात नाहीत. अशी जातच नाही की त्या जातीत हरामखोर माणसं नाहीत. प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. म्हणून कोणाची वाभाडी काढू नका. विडाला घराचा अर्धा रस्ता पार केला. एकदा तरी बायकोकडे माग पहा नाही. आपुलीच दारा जरी टेके व्याभिचारा, आपुलीच दारा जरी टेके व्याभिचारा, क्रोधाचा थारा अंतरी नये. काय परिस्थिती असेल राजो, काय अवस्था असेल ती. बसू शकतो का आपण या चौकटीत? काय लायकी आपल्याला संत म्हणून घेण्याची? काय अधिकार आहे आपल्याला अध्यात्म क्षेत्रातला मी आदर्य म्हणण्याची? टरबुजा आणि गाल केलेस तूप खाऊ खाऊ सुंबळे. समाजासाठी तू हा उपयोग काय? हाऊत भरून टाकला, पुण्याचा नाही पैशाचा. त्या पैशाची इच्छू होते, इच्छू. तू जर धर्मासाठी काम चांगलं करीत नसशील तर इच्छू होतील, इच्छू. पाकिट घरी नेऊन साशिलेन, त्या पाकिटाची जर तंबाखू खाल्ली महाराज तर खाली थुकल्यावर त्याचा सरप तयार होतोय. कुठं डसन सांगता याचा नाही. हा, कुठं डसल काही सांगता याचं नाही. लोकांना दिलेल्या पाकिटाची जर बिडी वळली तर ते धुपन सुटतंय ना, त्या धुपनाचा वाक तयार होतोय. गळ्याला धरीन का पोटाला धरीन का बंद खाईल सांगता याचं नाही. लोकांना दिलेली भजनाची पाकिट, कीर्तनाची पाकिट, पकवादाची पाकिट नेऊन जर गुटखा खाल्ला आणि थोकला ना, खपक्या अजगर तयार होते. खपक्या खातच नाही, पोट आवळून मारित सुंबळ्या. आणि अशा नालायकाला पाकिट देणाऱ्याला सुद्धा ते अजगर हानीत आहे. तुम्हाला वाटलं का याच्यावर घेतलं की तुमची खसखस पिकती? अर्धे पापी तुम्ही आहेत, तुमच्यातले 2% इतके हरामखोर आहेत, त्यानं नालायकाला बोकांडीवर घेतलंय. विठाला साकडे पडोने दी काही. आता इथपर्यंत आलतो, अर्धा रस्ता उरकलाय. नाही माग पाहिलो, नाही माग पाहिलं. टाळाचा आवाज कानावर आला, भजनात बसले. भजन चालू असताना मुखारविंदातून एक अचानक शब्द पडला, देवा
सांभाळ रे माझ्या आबरूला, सांभाळ रे देवा माझ्या इज्जतीला. हे देवा, चंद्र सूर्य येतोपर्यंत मला पुरुषार्थहीन म्हणते रे. 1:15 वाजता कडी वाजली. दुकानदाराने कडी उघडून आतमध्ये त्या वारकऱ्याची पत्नी घेतली, कडी लावून टाकली. कंदील खुंटीला अडकिला. ती बाई पलंगावर बसली. साकडे पडूने ती काय व्यथा. काय घोडे माझा मालक. महाराज, मुसमुसलेल्या शिळीच्या बोकडासारखा हरामखोर तुळशीदास दुकानदार. बोकड कळाला ना तुम्हाला? बोकड्याला बहीण कळत नाही, बोकड्याला त्याची आई कळत नाही. कितव्या दिवशी? कितव्या दिवशी? तिसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी 3 दिवसाच्या बोकडाला त्याच्या सोबत जन्माला आलेली त्याची पाठ, ती बहीण, ती कळत नाही. सगळ्यात हरामखोर जर कामानं विषयासक्त झालेला प्राणी जगात कोण असेल तर त्याला बोकड म्हणतात. आणि या बोकडाच्या बरोबरीचा तुळशीदास नावाचा दुकानदार, त्या बोकडा इतका हरामखोर. काय भाव बदलला विटेवरच्या मालकाने. लागलीच त्याने विचारलं, रस्त्याने चिखले पाल माती का नाही लागली? 10 मिनिटं निघून गेलते. चांदणी ढळली होती. दुकानदार, 2 तासाकरता तुमची सहचरणी आहे. 10 मिनिटं निघून गेले. 3 वाजता सुट्टी द्या. आंघोळ करून वारकऱ्याला स्वयंपाक करायचा आहे. सांग पायाला माती का नाही? ऐकताल? तुमचं अंथरूण भरू नये याच्याकरता माझ्या नवऱ्याने इथपर्यंत तुमच्या वट्ट्यावर खांद्यावर आणून टेकलंय. कंदिलाचा काच नाही फुटला, अंतःकरणातला रावण फुटला. आणि अंतःकरणातला रावण फुटला. आणि बोकड्यापेक्षा मस्ताड्याला तुळशीदास नावाचा दुकानदार इतका साधू झाला. आणि कबीराच्या पत्नीच्या पायावर डोकं ठेवलं. बहीणबाई, हे बहीणबाई, हे बहीणबाई, मला माफ कर ग, मला माफ कर. महाराज, बोकड्या इतका मस्तड्याला दुकानदार, याच्या अंतःकरणातल्या भावना कोण बदलल्या? पंढरपुरातल्या मालकानं बदलल्या. म्हणून तिसऱ्या कडव्या. साकडे पडोने दिखाई व्यथा, 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 ओ साकडे पडोने दिखाई व्यथा, 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 साकडे पडोने दिखाई
10:30 वाजून गेलेत. करू का बंद? आगाऊच पको देव. संचयनच माणसं मारली संचयन. चला तुम्ही भजन वाढवा म्हणाली, चांगली गोष्ट आहे. एरी तरी मोकारे व्हॉट्सअप खेळत बसलीत ना भंगिरी वापऱ्या कापऱ्याला. लय त्या मुख्यमंत्र्याचा संदेश येणार आहे का आराम खोरायला. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा माणसाला दिल्या. त्याला सकाळी बायकून आणलं होतं आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. त्याचं लोन तू इथं आलं तर तू उरफाट फुकीन. जुन्याला बी नव्याला बी. ऋषा तुला नाही म्हणलो मी. नवाच नवरदेव बसलाय आमच्या पुढे आहे. पागल आहे येडफट. गिरगावकराचं कीर्तन असलं की पळतच येते ते. तुलाही शुभेच्छा संसाराला. धर्माची सेवा कर बिचारे. काय साकडं पडू देत नाही महाराज. एक वेगात प्रसंग मांडतो, माफ करा. लोक दुरून येतात. ठरलेल्या वेळेत बोललं लोकांना त्रास होत नाही. मला काय, मी आज 12 वाजूस्तर बोललोत मग काय मीटर जळतंय त्यानं दिलंय मग थोडंच. हे खराब झाल्यावर लय लोकांचं डॉक्टरला दुरुस्त नाही करता आलं तर मग काय करता येईल. हे त्यानं दिले नैसर्गिक आहे. तुकोबरायच्या घरी पक्ष होतं, पित्र होते. त्यांच्या बाबांची पुण्यतिथी होती. परिस्थिती इतकी नाजूक तुकोबरायची. तुकोबरायला एका श्रीमंत व्यक्तीचा गहू कापावा लागला. इथं बसलेल्या तरुणांनो, तुम्हाला एक विनंती करेल. राजो, काम कर जा रे, पैसे कमव जा. तुमच्या संसारातल्या अडी अडचणीला पैसे कामी येतील. काम कर जा. पैसे कमवणं सुद्धा हा एक पुरुषार्थ आहे राजांनो, पुरुषार्थ आहे. वेगळं वाटू देऊ नका गिरगावकराचं. जरा वेगळाच बोललो तुम्ही असं समजून घ्या. तुमच्या जवळची पैसे संपल्यावर तुमच्या घरातली लोक सुद्धा तुम्हाला किंमत देत नाही. लांब कशाला, बायको सुद्धा विचारित नाही. बायको सुद्धा नवऱ्यान जर पिशी भरून आणली शिंदे बाबा किराण्याची तर बायको नंदीबाईला आणि झुलती. हा, आमचे मालक सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. पैसे कमवू जा. बघा आमच्या महाराजाचे सगळ्याचे कपडे तुम्हाला काऊन पांढरे नसा. बघा आमचे चेहरे हाय का इतकीशी तरी वळी. आणि तुमच्या गालायने पसा जेवारी बसती. इकून आठाभर आणि इकून निटाभर. हा, बसतो गुटके खातून थुकत. आमच्या याला बी काय लाजा वाटायला पाहिजे गुटके खाताना. लोकांच्या डोळ्यातले कुसळ काढायचे, आपले मुसळ निघावून बाहेर का आपले तसेच यशनी तुटलेली बैल, कोणाची मका हाणायला सुंबळ्या का आपण काय असं मोकळं सोडलंय का. देवाचे हाले आहेत का आपण, का आईचे काठाळे आहेत आपण. आपल्याला काय नियम नाहीत का. उलट यांच्यापेक्षा आपण नियमाच्या चौकटीत वागावं. काम कर जा. कोणी शेती असेल, कोणाची नोकरी असेल, कोणाचा व्यवसाय असेल, काम करायचं. माय लोकाचा ऊस खुरपायला आणि या भडव्याला 2 लाखाचा सफरचंद कंपनीचा मोबाईल. हरामखोर कुठला. याला पिराल कापायला पाहिजे, पिराला. हो, आणि उभा कापायचा, पुन्हा आडवा नाही, इथून कापायचा. माय लोकाचा कापूस याचायला लागली हरामखोरा. आणि तू 2 लाखाचा सफरचंद कंपनीचा मोबाईल वापरायला पांचटा. लाज वाटायला पाहिजे. लाज, तुला लाज. काम करून जर कोणी 2 तोळ्याची अंगठी घेतली तर त्याची पाठ थापटीन, पाठ.
शाबास रे पठ्ठ्या म्हणे. कारण सांगू, मोबाईल जर सकाळी घेतला ना आजू आणि दुपारी 3 वाजता जर ऐकला तर किती पैसे येतात रे? पुढचं म्हणतच नाही याला वेळ आली म्हणून ऐकायला, ते म्हणतं याच्यात काहीतरी खराबी आहे म्हणून ऐकायला. सोन्याची अंगठी विकताना कोणाची मायवेली खराब आहे म्हणायची, ओरिजिनल घेतल्या. मोबाईल जर इकायला नेला अडचणीत अर्धे पैसे. आईचं दुखायलंय, बाबांचं दुखायलंय, पत्नीचं दुखायलंय, लेकराचं दुखायलंय. लेकराला शिक्षणासाठी पैसे कमी पडले, मोड अंगठी. मोबाईल मोडून शिक्षण होतं का? म्हणून पैसे कमीने गरजेचे आहे. नाहीत मानीस सोय रे. लय हरामखोर जात आपल्या पाहुण्याची. हे चालत्या घोड्याच्या गोमाशा येतात. चलतीचं नाव गाडी, थांबली तिचं नाव भांगार. मग येडी मुडी का असं पण चल ना, येऊ दे ना, येऊ दे येऊ दे येऊ दे. आणि 55 लाखाची फेल झालेली टप्पर बाई. काय माणसं. आणि चालता ऑटो रिक्षा, येऊ दे दादा, होऊ दे कमराचे मनी मोकळे, पण येऊ दे. इथं काय खाऊ झाडाचा पाला. हो, 1 कोटीची गाडी, ब्रेक फेल, भंगार. चालत्या घोड्याला हात देणारी लोक आहेत. आपलं वाजलं की संपलं. म्हणून आज धनवंता लागी सर्व मान्य. किती मोठे माझे तुकोबर आहे. गहू कापला 10 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत गहू कापला. कोणाच्या रानात? हे रान तुकोबरायच्या वडिलांना पुढच्या एका गरीबाला दिलतं. तुकोबरायच्या वडिलांनी ज्याला रान दिलंय त्याच्या रानातला गहू कापून वडिलांची पुण्यतिथी करायची. काय परिस्थिती असेल राजो, काय बिकट प्रसंग असेल या मागच्या लोकांचा. आज त्यांच्या नावावर डोळे दिपतील असे कपडे घालायला होतो आम्ही, पण त्यांच्या नावाला बट्टा लागणार नाही असं आम्ही जगलोत तर आमचं बरं. नाही तर आम्हाला कोण्या नरकात टाकावं आम्हाला कळणार नाही. साधी परिस्थिती होती मागची. नामदेवरायची पाहिली, आळंदीतल्या मालकांची परिस्थिती. भोजलिंग काका म्हणून होऊन गेले गुरुवर्य. गुरुवर्य भोजलिंग काकांनी ज्ञानोबरायला शेंगादाणे द्यायचे. मोठ्यांच्या मुखारिंदातलं वाक्य. काय परिस्थिती हो, काय तुकोबरायांची परिस्थिती, काय नामदेवरायची परिस्थिती. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. इतकी बेजार. गहू कापला, वेगात सांगतो. विस्तारपूर्वक काय कायचं असेल तर युट्यूबला यांच्याकडे आहेच. इकडे दुसऱ्या याच्यात बघा, गरजा महाराष्ट्रावर पोरायचे बी बरेच चॅनल आहेत. डोक्यावर गव्हाच्या पेंड्या घेऊन जाता जाताना एका लोंबकळलेल्या फांदीला मोहळ बसलेलं होतं. मोहळ उठलं तुकोबरायला चावू लागलं. बसले तिथंच. 12 वाजली. 1 वाजता सगळी पितर जेवायला आली. आमंत्रण दिलेली भावकीची माणसं आली. विटेवरचा मालक जागा झाला. इंद्रायणीला सांगितलं पात्राची निर्मिती, अन्नपूर्णेला सांगितलं स्वयंपाकाची निर्मिती, आणि मा गनिमा कामा वशित्वा विशित्वा अष्टमा सिद्धीला सांगितलं स्वयंपाक वाढायचा. पितराचे पाय कोण धुवायचे? जगाचा पाप तुकोबरायच्या रूपात पितराचे पाय धुतोय. आटपली पित्र. गव्हाच्या पेंड्या घेऊन घरी आले. तुळशीपाशी पेंड्या टाकल्या. मालक पेंड्या कुठून आणल्या? 10 वाजेपर्यंत गहू कापला, त्याच्या बदल्यात 3 पेंड्या दिल्यात. आणि तुम्ही गहू कापायला गेले आणि इकडे पितराचे पाय तर तुम्हीच धुतले. आणि पात्राचा ढिगल पान. इतके पाहुणे जेवलेत, पितर जेवलेत, भावकीचे लोक जेवलेत, काही सोयऱ्याचे लोक जेवलेत. तुकोबरायने तुळशीच्या वृक्षाकडे बघितलं. देवाला आवडणारी अतिप्रिय कोण आहे तर तुळशी आहे. तिला विचारलं, हे महामाये सुरतरू कोणी केलंय? तुळशीच्या पानातून पाणी टपकत होतं. आवाज आला, तुकोबराय हे विटेवरच्या मालकानं करून टाकलं.
महाराज तुकोबारायच्या वडिलाच्या पुण्यतिथीचं कर्म देवानं स्वतः केलं. साकडे पडून येदी काही व्यथा, आपणची माथा उडवी. विढोबा रघुमाई, विठोबा रघुमाई.